रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा इथे ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर महाराजांना वाटलं, विचारलं निवृत्तीनाथांनी, ज्ञाना आपल्या जीवाची आवड काय? तेव्हा माऊली सांगतायत, माझी जीवाची आवडी पंढरपुराने, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला गेले, पांडुरंगाचे दर्शन घेतलं, नामदेव महाराजांची भेट झाली, संत जनाईंची भेट झाली, संत श्रेष्ठ सावतोबा महाराजांची भेट झाली, संत चोखोबरायांची भेट झाली. अशा अनेक संतांची भेटी त्या पंढरी पांडुरंगाच्या या वारीमध्ये झाली. आणि हे सर्व लांबून आमच्या जनाई माता बघत होत्या. काय त्यांचा भाव ज्ञानराजांबद्दल आहे तो सांगण्याचा मी प्रयत्न करतो. का अहो सखिये साजणी ज्ञानाबाई ओ हरणी, मज पाडसाची माय, मज पाडसाची माय, भक्तिवत्सा चिते गाय, भक्त वत्सा चिते गाय, मज पाडसाची माय, मज पाडसाची माय. कागा उशीर लाविला लाविला, कागा उशीर लाविला, तुझ वीण क्षीण झाला, तुझ वीण क्षीण झाला, मज पाडसाची माय, मज पाडसाची माय. अहो बैसले दळणी, अहो बैसले दळणी, धाव घाली म्हणे जणी, धाव घाली म्हणे जणी, मज पाडसाची माय, मज पाडसाची माय, भक्तिवत्सा चिते गाय, मज पाडसाची माय, मज पाडसाची माय. काय सुंदर जीवीचा जिव्हाळा संत श्रेष्ठ जनाई ह्या अभंगातून मांडतायत. मज पाडसाची माय. नुकतंच जन्माला आलेलं लेकरू गाईचं पाडस म्हणतो त्याला. पण हे सखे ज्ञानाई, आम्ही तुझे पाडस आहोत. पाडसाची उपमा दिली आणि माऊलींना गाईची उपमा दिली. बरं का, काय द्यावं अशा महान भक्त भागवत संतांना उपमा तरी काय द्या. गाईसारखी आहे बरं का, कामधेनू आहेत. मज पाडसाची माय. काय सांगतात बघा, भक्ती वत्साची ते गाय. म्हणतात महाराज खूप उशीर लावला, तुझ वीण क्षीण झाला. हे ज्ञान राजा, का बर उशीर लावला? अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. ह्या समाजाला
कुणी अस्पृश्य म्हणत होते, कुणी जातीकडून पाहत होतं, कुणी वर्णाकडून पाहत होतं, कुणी स्त्री पुरुष या लिंग भेदाकडून पाहत होतं, कुणी जवळ करणारं नव्हतं हो. म्हणून महाराज म्हणतायत, आई म्हणतायत, कागा उशीर लाविला तुझं वीण क्षीण झाला, अहो बैसले दळणी धाव घाली. जनाई रात्रीची 6 पहाटेच्या वेळीस धान्य दळत असताना त्या जात्यावरती हा महाराज आईंनी अभंग रचला. हे सख्या ज्ञानराजा नव्हता रे अधिकार, आणि त्या ज्ञानराजामुळे काय अधिकार प्राप्त झाला, त्या जनाईंचा अभंग आहे. पुढे आपण तो पाऊस. धरिला पंढरीचा चोर, अहो ज्याला भेटण्याचा, ज्याला त्याचं नाम घेण्याचा अधिकार नव्हता, हे ज्ञानराजा, आज अशी अवस्था तुम्ही माझी करून ठेवली, या पातळीवर नेऊन ठेवलं की त्याला धरता आला, त्या धरता आला. ज्याला रूप नव्हतं, रंग नव्हता, अशा परमात्मा रूप घेऊन आला तुमच्यामुळे. ते झालं. हा जनाबाईंचा अभंग सोडवणं, त्याचा अर्थ सांगणं माझ्यासारख्याचं काम नाही. माझी बुद्धीची ती पातळ ही नाही, पण भाव जरूर आहे. भावाकडून ऐका, भावाकडून ऐका. काय सांगितलं त्याच्यापेक्षा भाव काय असेल जनाईंचा, त्याची अनुभूती घ्या. रामकृष्ण.